नियमात तडीच जाऊ शकत नाही. तुमचा नियम छोटा असू दे पण तो असायला पाहिजे. एक नियम करता आला पाहिजे. लक्षात ठेवा, एक नियम करता आला पाहिजे. तो नित्य अंतरंगातून असायला पाहिजे. 3 तो नित्य असायला पाहिजे. 4 मरणासन्न अवस्था झाली नियम तुटला नाही पाहिजे, भंग नाही पावला पाहिजे. आणि तुम्ही केल्या नियमाला देवाचं साहित्य असायला पाहिजे, देवाची कृपा असायला पाहिजे. नियम केला कुणी केला? अरे उत्तरेमध्ये एक महान संत होऊन गेली कर्माबाई. पंढरपुरामध्ये महान संत होऊन गेल्या जनाबाई. जनाबाईचा नियम आहे, त्यांच्या वाचला कधी खंड नाही पडला. ज्या क्षणी इथं आणून सोडलं पंढरपुरामध्ये नामदेवरायच्या घरात, कोणाने कधी जवळ घेतलं नाही. शूद्र जवळ नाही घेतलं, उमऱ्याच्या बाहेरच गोपाळपुरा राहा. जनाबाईच्या मुखात देवाशिवाय दुसरं नावच नाही. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रचिती काय? दळिता कांडिता गायीन तुझा अनंता. जनाबाईचं नियम आहे, देवाचं नाव त्याशिवाय पाणी. तिचा नियम आहे देवाचं अखंड चिंतन, हा जनाबाईचा नियम आहे. जनाबाईचं काम काय? नामदेवरायच्या घरची दाशी. तिचा अधिकार काय आहे? भक्तीचा. आणि ज्ञानोबाला सांगते ती, ज्ञानदेवा आता बोला. अधिकार काय? ज्ञानोबरांना अभंग म्हणायला सांगते ती. सकल संतांच्या वेळेत सूत्रसंचालन करते जनाबाई. काय अधिकार? काम काय? नामदेवरायच्या घरचं म्हण, धुनी भांडी करावी, जळण लावावं, शेणी लावावी. आज एक पंढरपूर तुम्हाला गायी फिरताना दिसतील. गायी हे हिंदू धर्माचं भूषण. तिनं ते शेण गोळा करावं आणि शेणी थपटाव्या, त्याचा हुड रसावा. हुड कळतो हुडवा. आपला भाग तिकडचाच आहे. हुड म्हणतात तिला. जनाबाईला अशी ते हुड रचत खोडव्याची त्या शेणी, त्याला खांडक म्हणतात, खांड म्हणतात आमच्याकडे. ते कुठे चोरली ती 5-25 तिच्या शेणी चोरल्या. जनाबाई दंगा करायला लागली. नामदेवराय जणे का वरते म्हटले, का वरते म्हणजे कुठल्या तरी रांडनं माझी म्हटले शेण कुठे चोरली. आता तुम्ही मला जनाबाई शिवाय तिला अधिकार आहे हो. अहो ती जगाच्या बापाला शिवाय देते, सामान्य बाईचं काय तिला. आगामी ठ्या मूळ मायेच्या कारट्या आपल्याला शिवाय देते. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, जगाच्या बापाला शिवाय देते. तुमच्या आमच्याचं काय? ती माझी कुठे शेण कुठे चोरली, कशावरून चोरली आणि तुझीच कशावर? नामदेवराया अहो ज्या शेणीतून विठ्ठल आवाज येईल ना ती माझी आहे. तरी काहीतरी बोलू बघा, तरी चेक करा, तपासा. नामदेवरायाने अनेक शेण तपासल्यानंतर जनाबाईची शेणीच्या थापटीतून आवाज यायला लागला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय नामाशी. अरे वाचे दुसरं बोललंच नाही हो, तुझा नियमच आहे. देवाशिवाय दुसरं बोलायचंच नाही. दलिता कांडिता गायीनं तुझा अनंता. माझ्या प्रत्येक कृतीत तुझं चिंतन. जनाबाईचा नियम आहे, देवाचं चिंतन. नामदेवराय तपासल्या, शेणी कानाजवळ नेल्या, आवाजाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नामदेवराय म्हणले, माझं जरी नाव नामदेव असलं तर मी नामदेव नाही, खरा नामदेव तूच आहेस. तुझ्या मुखात नामाशिवाय दुसरं. नामदेवराय पावती द्यायला जनाबाई सांगितलं नाही. नियम करता आला पाहिजे, नियमाशिवाय परमात्मा